रघुवीर समर्थ. आपण तुकारामांचा प्रवास बघतो आहोत. मागे जेव्हा आपण थांबलो तेव्हा आपण मंबाजीने त्यांना जो त्रास दिला त्याचा थोडक्यात त्याची जी कहाणी आहे ती आपण ऐकली. पण त्याहीपेक्षा तुकाराम त्या त्रासाला कसे सामोरे गेले आणि त्यांनी कोणते अभंग लिहिले ते बघितले. कारण दुष्ट जो काय असेल तो दुष्टपणा करेलच. आपण त्या दुष्टाशी कसा सामना करतो आणि आपली स्वतःची मानसिक स्थिती आपण कशी घडवतो याचं शिक्षण आपल्याला तुकारामांच्याकडनं मिळतं. आणि तुकारामांनी सरळ विठ्ठलाचीच माफी मागितली की विठ्ठला, मी कशाला त्या अंबाजीला दुखावत बसलो आणि मग सगळा त्रास ओढवून घेतला. तर त्यापेक्षा मी कुसंगती केली नसती ही तर बरं झालं असतं, आणि म्हणून मी कुसंगती करणार नाही असं ह्या निमित्तानं तुकारामांनी विठ्ठलाला वचन दिलं. आणि ते पुढे सरकले. सगळा एपिसोड तो मागं ठेवून तिथंच भांडत बसले नाहीत, तुझं माझं करत बसले नाहीत, तर ते पुढे सरकले. आणि तुकारामांनी याचा अर्थ पळून गेले असं नाही. तुकारामांनी कुठल्याच लढाई आयुष्यातल्या तशा पळून गेलेले नाही आहेत. ते तुकाराम भांडलेले आहेत. पण भांडायचं कुठं आणि भांडायचं नाही कुठे, सगळं पणाला बाजी लावायची कुठे आणि लावायची नाही कुठे, हा विवेक संतांकडनं शिकण्याजोगा आहे. मुळात संत स्वतःच्या आयुष्यात तो शिकत शिकत गेलेले आहेत. आणि आपण फार शिकण्याजोगा आहे. विवेक शिकावा तर तो फक्त संतांकडनं शिकावा अशी माझी आता फार धारणा झालेली आहे. हा आजचा दिवस जो आहे ना त्याचं एक महत्व असं आहे की आज तिथीप्रमाणे नाथषष्ठी आहे. एकनाथांची षष्ठी आज आज आजची फार प्रसिद्ध असा हा मुहूर्त आहे. आणि या दिवशी पैठणला अक्षरशः लाखो भाविकांची गर्दी जमते. आणि अ, नाथांच्या प्रती आदर व्यक्त करायला म्हणून मराठवाड्यातून अक्षरशः लाखो भाविक येतात तिथे. हे सगळे ब्राह्मणेतर समाजातले असतात. आणि नाथ हा कसा लोकांमध्ये मिसळून गेलेला संत होता याचं आपल्याला ते दर्शन घडवतं. पश्चिम महाराष्ट्रात राहत असल्यामुळं नाथषष्ठी म्हणजे काय हे आपल्याला काय कोणाला कल्पना सुद्धा येत नाही. कोणी कल्पना देत सुद्धा नाही. शाळेत सुद्धा कोणी असा उल्लेख करत नाही की आज सुट्टी नाही बाळांनो, पण आज नाथषष्ठी आहे. एकनाथ नावाचे एक फार मोठे संत आपल्याकडे होऊन गेले, अशी जबाबदारी सुद्धा आपल्याला वाटत नाही. एवढे आपण आपली, आणि हे आजकालचं नाही आहे. माझ्या शाळेच्या काळात सुद्धा एकनाथांबद्दल एकही वाक्य बोललं गेलं नाही. एकनाथ हा केवढे मोठे संत होऊन गेले ह्याचं कल्पनाच मराठी शिकवणाऱ्यांना, मराठी बोलणाऱ्यांना, धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना काय आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या मार्क्सवाद्यांना काय, कोणालाच कळत नाही संत केवढे मोठे होऊन गेले आपल्या किरट्या वादांच्या पलीकडे. ह्याची कल्पनाच आपल्याला येत नाही. एक एक आयुष्य जर बघायला गेलं, ह्या पाच संतांचं काम बघायला गेलं, पाच संत मी म्हणतो तेव्हा ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास, तर अक्षरशः मती कुंठित होते. म्हणजे काय केवढी कामं माणसं करू शकतात. त्यात एखाद्या दुसऱ्या चुका पण असतात, नाही असं काही नाही. म्हणजे आजच्या काळाच्या तुलनेमध्ये त्या चुका वाटू शकतात. पण आपल्या काळाच्या पेक्षा पुढचं काहीतरी काम करून ठेवणं आणि छोट्या छोट्या वादामध्ये न अडकणं आणि आपल्यावर काय ऐतिहासिक जबाबदारी आहे याचं भान असणं, हा मला संतांचा फार मोठा विशेष वाटतो. आणि हे भान त्यांना कोणी दिलेलं नाही हो. कोणी असं आणून दिलेलं नाही, हे एवढं एवढं कर म्हणून दिलेलं नाही. स्वतःच्या विकारांशी भांडणं, स्वतःच्या समाजाशी भांडणं, त्या काळच्या सत्तेशी भांडणं, आणि तरी सुद्धा रचनात्मकच राहणं. भांडणं म्हणजे कुठेतरी फासावर लटकले, एकनाथ फासावर लटकले असं काही नाही हो. जगले हे लोक. हे लोक फार जगले. आणि जेव्हा आपल्या आयुष्याचं मिशन संपलं असं वाटलं तेव्हा या लोकांनी समाधी घेतली. समाधी घेतली हो, देह सोडला. असं आहे. नाथांनी सुद्धा देह कसा सोडलेला आहे तुम्हाला कल्पना असेल. नाथ प्रापंचिक होते. आणि प्रापंचिक संत म्हणून सुंदर उदाहरण म्हणूनच नाथांना जन्माला घातलं विठोबानं असं वाटतं. नाथांचा आणि गिरिजाबाईंचा संसार हा अतिशय उत्कृष्ट संसारातला होता. याच्या खुणा नाथ भागवताच्या पानोपानात बघायला मिळतात. संसाराचं चित्रण जेव्हा नाथ करायला घेतात तेव्हा ते जणू काय त्यांचा आणि गिरिजाबाईंचाच संसार सगळ्यांना समजावून सांगतायत का काय असं वाटतं. संसाराचं एवढं सुंदर चित्रण, संसार करावा असं वाटावं असं चित्रण इतर कुठल्याही संतामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ज्ञानदेव तर संसाराबद्दल बोलतच नाहीत, पण संसाराबद्दल वाईट पण बोलत नाहीत. तुकाराम अतिशय वाईट बोलतात. नामदेव संसारातल्या ज्या आठवणी सांगतात त्यावरून एकूणच काय संसार काय फार अध्यात्माला मदत करणार आहे असं काही वाटत नाही. पण नामदेव त्राग करत नाही. नामदेव फार मिश्किलपणानं आणि फार प्रेमानं आई कशी आडवी आली विठ्ठलाकडे जाण्याच्या, बायको कशी आडवी आली, आणि हे गमतीनं फार कहाणी व त्यांच्या पद्धतीनं सांगतात सगळं. रामदास तर काय स्वतः 12 वर्षाचा असतानाच बोल्यावरून जे निघून गेले ते
परत काय संसाराकडे आले नाहीत. आणि मग संसार ते तुका नासका वगैरे असं सगळं सांगितलं. शरीराचे वर्णन हेडीच पद्धतीनं रामदासांनी केली आहेत, की आपल्याला शरीर आहे म्हणजे हे जणू काही एक रोगच झालाय आपल्याला असं वाटायला पाहिजे. अशा पद्धतीचं देहाचं आणि त्यानुसार येणाऱ्या संसाराचं वर्णन केलं. आणि नंतर परिस्थिती बघून मग त्यांनी संसार करावा नेटका, आणि परमार्थ नीट व्हायचा असेल तर आधी प्रपंच नीट करायला शिका. असं दासबोध हा काही एका बैठकीत लिहिलेला ग्रंथ नाहीये. तो काय शिवतरखडीत त्याची सुरुवात झालेली असली तरी रामदास देश देशभर हिंडले आणि त्यामध्ये मग पुढचे समाज तयार होत गेले त्यांचे. त्यानुसारचं मिळालेलं वळण जे आहे ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये उत्तरार्धामध्ये दासबोधाचे दिसतं. तर ह्या सगळ्यांना रामदास आणि तुकाराम हे स्वराज्यामधले संत आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण रामदासांनी तर राज्याभिषेक, जरी राज्याभिषेकाला उपस्थित नव्हते रामदास, तरी राज्याभिषेक झालेला त्यांनी बघितलेला आहे. स्वतंत्र झालेल्या ह्या भागामध्ये परळीचा किल्ला सज्जनगड म्हणून त्यांना राज्यव्यवस्थेकडनं मिळालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. संभाजी महाराजांनी गड ताब्यात दिला हा सज्जनगड म्हणून. तुकारामांनी सुद्धा शिवाजीचा उदय झालेला बघितला. 1630 सालचा शिवाजीचा जन्म आहे आणि 1648चा तुकारामांची समाधी आहे. पण रोहिडेश्वराची शपथ घेतली गेलेली आहे आणि नवीन काहीतरी इथं होऊ घातलेलं आहे आशादायक, याची जाणीव घेऊन तुकारामांनी स्वर्गाची वाट धरलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वराज्याची चाहूल लागलेले तुकाराम आणि रामदास आहेत. तर स्वराज्यातच असलेले पण पारतंत्र्य आता येतंय का काय, परकीय चक्र येतंय का काय, अशा भीतीच्या छायेत असलेले ज्ञानेश्वर आणि नामदेव आहेत. त्यातले नामदेवांनी तर ते चक्र पूर्णपणे बघितलेलं आहे आणि हे काय वादळ घेऊन आलेलं आहे याची पूर्ण कल्पना घेऊन नामदेवांनी उत्तरेमध्ये काम केलेलं आहे. अशा जबाबदारीचे संत आहेत नामदेव. त्यांनी समाधी घेतली नाहीये. ज्ञानदेवांनी मात्र समाधी घेतली आणि ती विठ्ठलाकडनं परवानगी घेऊन केली. मला म्हणायचंय असं की ज्ञानदेव आणि नामदेव हे यादवांच्या काळातले संत आहेत. ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे शिवकाळातले संत आहेत. आमचे एकमेव एकनाथ की ज्यांची आज षष्ठी आहे ते असे संत आहेत की जे अंधाऱ्याच युगात जन्मले आणि अंधाऱ्या युगातच त्यांनी समाधी घेतली. सगळं कार्य केवळ अंधाऱ्या युगातच राहून केलेला एकमेव संत एकनाथ आहे. आणि त्यांना शांती ब्रह्म असं म्हणतात. शांती ब्रह्म हे नाव फक्त नाथांना उद्देशून शांती ब्रह्म एकनाथ म्हणतात. तुकारामांना शांती ब्रह्म कोणी म्हणत नाही. तुकारामांचा थैथयाट काय सगळं लपून राहिलेलं नाही. त्यामुळे तुकारामांना आम्ही जगद्गुरूच म्हणतो सरळ. ते काय असतात काही विक्षिप्त संतापित दुर्वासांसारखे, तसे आमचे हे जगद्गुरू आहेत. ते प्रेमानं रागवतात, शिव्या घालतात, काही सोडत नाही. वाचता येणार नाहीत अशा शिव्या घालतात तुकाराम. आम्ही कसं शांती ब्रह्म म्हणणार. पण ते त्या शांतीपाशी पोचलेले आहेत आणि त्या शांतीचे अभंग तुकारामांनी गायलेले आहेत आणि आपण पण तिकडे जाणार आहोत. पण हा असा प्रवास तुकारामांचा विलक्षण आहे. पण नाथांचा प्रवास जो आहे ना, तो नाथांचा प्रवास एक सांसारिक संत म्हणून सुरू झाला. एक जनार्दन म्हणून गुरु की जे स्वतः एका चांद बोधला नावाच्या सुफी संत ते शिष्य होते. अशी एक वेगळीच परंपरा. मुसलमानी राज्यकर्त्याचा देवगिरी हा किल्ला, त्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी होते. त्यामुळे आमच्या नाथांचं गुरुकुल हे देवगिरीच्या मुसलमानी किल्ल्यामध्ये झालेलं. आणि त्यांना गुरुच्या जी कृपा झाली ती दत्तकृपे दत्ताच्या पद्धतीनं झालेली आहे. एक दत्तावतार त्यांना समोर आलेला आहे गुरु म्हणून. आणि हे सगळं आध्यात्मिक पहिली बाजू सोडा, कार्य जे केलेलं आहे ना ते अक्षरशः थक्क करून टाकणारं कार्य आहे. नाथांनी ज्ञानेश्वरानंतर नाथांनी विचारलेला प्रश्न आहे, एका ब्राह्मण संतांना विचारलेला प्रश्न आहे परंपरावाद्या ब्राह्मणांना, कर्मठ ब्राह्मणांना, की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली. असं म्हणून त्यांनी सांगितलंय, अरे आमची मराठी काय चोरांच्याकडनं जन्माला लोक काय, आम्ही बहुजनांची भाषा आहे, आम्ही मराठी बोलतो याचा आम्हाला अभिमान आहे, नाही करणार संस्कृतमध्ये रचना. ज्ञानेश्वरांनी गीता आणली मराठीमध्ये, मी भागवत आणेन असं म्हणून. एकनाथी भागवत ही हे एकूण भागवतामध्ये 18 अध्याय आहेत. परत त्यातला 11वा जो अध्याय आहे त्याला स्कंद म्हणतात. 11वा स्कंद, एकादश स्कंद हा भक्तीचं तत्वज्ञान सांगणार आहे. आणि ह्या एकादश स्कंदावर जवळजवळ 1600 ओव्या असल्या तर त्याच्या 16,000 पेक्षा जास्त ओव्या त्यांनी नाथांनी केलेल्या आहेत टीका लिहून. म्हणजे हा रेशो बघा स्केलअपचा काय आहे तो. 1600 मूळ ओव्या असल्या तर 16,000 ओव्या त्याचा अर्थ सांगणाऱ्या नाथांनी लिहिल्या नाथ भागवतामध्ये. एक नाथ भागवत जरी नाथांनी लिहिलं असतं ना तरी पुरेसं झालं असतं. कारण आमच्या तुकारामांनी नंतरच्या काळामध्ये, नाथांचा काळ तुम्हाला सांगायचं तर सर्वसाधारण 1596च्या आसपासची नाथांची समाधी आहे. आणि त्याच्या आधी 1540च्या आसपास त्यांचा जन्म आहे. 1596ला नाथ गेलेले आहेत. पूर्ण अंधार आहे महाराष्ट्रामध्ये, काहीही नाही. तिकडे विजयनगर वगैरे काय झालं असेल तेवढंच, पण महाराष्ट्रात अंधार आहे. 1608चा तुकारामांचा जन्म आहे आणि 1610-8च्या आसपासचाच रामदासांचा पण जन्म आहे.
रामदासांचं आणि नाथांचं नातं कुठंतरी लागत होतं असाही उल्लेख आहे. ते लांबचे त्यांचे मामा वगैरे असावेत. हे मराठवाड्यातली सगळी मंडळी, मराठवाड्यातल्या देशस्थांचं एकमेकाशी नातं लागणं काय आपल्याला काय आश्चर्य वाढायचं काय कारण नाही. तर त्यांचं काहीतरी नातं होतं. जांब आणि पैठण काय फार एकमेकापासून लांब नाही, गोदावरीच्याच काठावरची गाव आहेत ती. तर त्यांचं नातं होतं असं म्हणतात. पण नातं नाथांचं आणि तुकारामांचं काय असेल, तर तुकारामांनी आमच्या एकनाथी भागवताची 1000 पारायण ही भंडाऱ्याच्या डोंगरावर केली. आणि साधी सुधी पारायणा नाही हो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणायचं एकट्यानंच बसायचं. आपुलाची वादा आपण असे असा असा शेवट आहे. आणि आपल्याशी वाद करत बसायचं. नाथ जे सांगताय ते मनात भरून घ्यायचं. आणि हे आपल्याला जमेल का? हे भक्तीचा काय प्रकार सांगितलेला आहे? हे नाथांनी ही अद्वैत भक्ती म्हणजे काय हे एकनाथी भागवतामध्ये फार सुंदरपणानं सांगितले. त्यामुळे भागवतावरची टीका करत असताना म्हणजे भागवतातली भक्ती समजावून सांगत असताना कर्म करण्याची लाज वाटायचं कारणच नाही. प्रपंच करण्याची लाज वाटायचं कारणच नाही. फक्त ते आपण कोणत्या उदात्त कारणासाठी करतो? स्वार्थमूलक आहे का आपला प्रपंच? आपण नक्की कोणता प्रपंच करतो? असे प्रश्न नाथांनी विचारले. आणि ज्ञानेश्वर आणि नाथ, कारण ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका अशी आमच्या संप्रदायामध्ये म्हणच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीकडे एकदम जायचं नाहीये. आधी नामदेव आणि तुकाराम वाचावेत, मग नाथ भागवत वाचावं आणि मग ज्ञानेश्वरी वाचावी, असा संकेत वारकरी संप्रदायामध्ये. एकदमच ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला कळणार नाही असं म्हणतात. म्हणून आधी नाथ वाचायच्या आधी सुद्धा तुकाराम वाचा, नामदेव वाचा, मग नाथ वाचा. नाथांचं भागवत एकदा वाचलं की तुम्हाला ज्ञानेश्वरीची पूर्ण बॅकग्राऊंड क्लिअर होईल आणि मग ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा. असा एक वाचनाचा क्रम आपल्याकडे सांगितला जातो. या नाथ भागवत आणि ज्ञानेश्वरी दोघांमध्ये मिळून असलेला एक वस्तुपाठ असा आहे की त्यांच्या आधी होत गेलेल्या 400-500 वर्ष होत गेलेल्या शंकराचार्यांनी जगमिथ्या, ब्रह्म सत्य असं सांगितलेलं होतं. त्यामुळे आपल्या भोवती असणारं जग हे मिथ्या आहे असा समज ब्राह्मणांचा झाला, बहुजनांचा तर झालाच झाला तो. आणि त्यामुळे ह्या मिथ्या जगामधले कसले विजय मिळवायचे आणि ह्या मिथ्या जगामध्ये करायचं काय नक्की, असा प्रश्न पडला. अक्षरशः बुद्धिभेद झाल्यासारखं झालं लोकांचं. त्यामुळं एका बाजूला अनेक देवतांची पूजा निर्माण झाली, दुसऱ्या बाजूला यज्ञ यागाचं प्रस्थ वाढलं. आणि हे जग खोटं आहे, जग मिथ्या आहे, तर या जगात करिअर कसली करायचं? ह्या जगात ज्या जगाचं करायचं काय? कारण जग हे मला नाकारता पण येत नाही आणि शंकराचार्यांनी सांगितल्यामुळे स्वीकारता पण येत नाही. अशा असा पेच हा 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 सामान्य हिंदू पुढे निर्माण झाला. आणि त्यामुळं ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये भाष्यकारा ते वाट पुसतू असं म्हणलेलं आहे. भाष्यकार म्हणजे कोण? भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, कारण त्यांचं शांकर भाष्य हे अतिशय प्रसिद्ध आहे. ते शंकर भाष्य हे गीतेवरचं भाष्य आहेच आणि ते अद्वैतिक भाष्य आहे. त्याच्या माध्यमातूनच शंकराचार्यांनी सांगितलं जग मिथ्या आहे, जग खोटं आहे म्हणून. आणि ज्ञानेश्वरांनी मात्र जग मिथ्या आहे असं अजिबात सांगितलं नाही. ज्ञानेश्वर फार महातयार असे विद्यार्थी होते. एका बाजूला गुरुला पूर्ण वंदन करायचं आणि म्हणायचं तुम्ही सांगितलेल्याच वाटेनं चाललोय, आणि अजिबात ती वाट घ्यायची नाही, पूर्ण वेगळ्या वाटेनं जायचं आणि सगळं श्रेय नेहमी गुरुला देत जायचं. आता ही बंड करण्याची काय पद्धत आहे? ही फार फार भारतीय पद्धतीची पद्धत आहे. काहीच नष्ट करायचं नाही, काही तोडून फेकून वगैरे काही द्यायचं नाही. त्याला वळणच असं द्यायचं की आपण आपण शंकराचार्यांचा पण आदर करणार आणि ज्ञानेश्वरांच्या वाटेनं चालत राहणार. त्यातला सगळ्यात महत्वाचं बंड ज्ञानेश्वरांनी केलं ते म्हणजे जग मिथ्या आहे ही गोष्टच नाकारली. ते म्हणले जग हे मिथ्या नाहीये. जग हे मिथ्या नाही हे इतकं बजावून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणले तुमच्या वाट्याला अनुभवाला येणारं जग हे अजिबात खोटं नाहीये. ब्रह्म पण खरं आहे आणि जग पण खरं आहे. त्या ब्रह्माला ते चित असं म्हणतात आणि ह्या जगाला या चितचा हा विलास आहे असं म्हणतात. तर तेच ब्रह्मच आहे ना, तेच विश्व झालंय असं सांगतात. हे विश्व नाकारून तुम्ही ब्रह्मापर्यंत जाऊ नाही शकणार. हे विश्व स्वीकारायला लागेल असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि त्यांच्या त्या सिद्धांताचं नाव असं आहे चितविलासवाद असं त्याला म्हणतात. आणि म्हणून शंकराचार्यांचा जो जगन जो आहे त्याला ते त्याला ते छेद देतात. जग मिथ्या नाही म्हणतात. जग म्हणजे जगदीश्वरच आहे असं म्हणतात. जग आणि जगदीश्वर आणि जीव आपला ह्या तिघांमधलं ऐक्य बघणं हाच म्हणजे मोक्ष आहे. हा ह्यातच कृतार्थता आहे असं ज्ञानेश्वरांनी सांगायला सुरुवात केली. हे ज्यांनी सांगितलं त्यांनी जगावर विश्वास ठेवायला सांगितलं. जग हे भ्रम आहे यापासून लोकांना बाजूला आणलं. आणि जग हे भ्रम आहे हे इतकं बाजूला आणलं की नामदेवांनी समाधी घेतली नाही. नामदेवांनी ह्या जगातल्या दीनदलितांसाठी काम करायचं ठरवलं आणि त्याचा आदर्श काढून दिला कसं काम केलं जातं. नामदेवांच्या नावाने तळी आहेत, नामदेवांच्या नावाने लंगर आहेत, नामदेवांच्या नावाने 700 डेरे आहेत. हा उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये मिळून एवढं अलोट कार्य करून
एका नव्या धर्माच्या स्थापनेला प्रेरणा देऊन समाधीसाठी नामदेव 80व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये परत आले. एवढं अचाट कार्य कशामुळे झालं? तर चिदविलासवादावरच्या श्रद्धेमुळे झालं. हाच चिदविलासवाद अजूनही तत्वज्ञानिक दृष्ट्या प्रखरपणे मांडणारे संत म्हणजे संत एकनाथ आहेत. ती ज्ञानेश्वरांची परंपरा त्यांनी पुढे चालवलेली आहे एकनाथी भागवतामध्ये. आणि ते खोटं म्हणू नका असं म्हणताय, जगाला खोटं अजिबात म्हणायचं नाहीये. आणि म्हणून पण मग तुम्ही एक असून दोन कसं काय दिसतं तुम्हाला? हे सगळे तत्वज्ञानिक प्रश्न भक्तीमध्ये येणारे, तत्वज्ञानात येणारे फार सुंदर रीतीने नाथांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. आणि अतिशय सुरस असं नाथ भागवत लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा समजायला सोपं आहे. आणि अत्यंत गहन असे सिद्धांत जे आहेत अद्वैत भक्तीमधले असं म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये अद्वैत आणि भक्ती यांच्यामध्ये विसंगतीच नाही. एक तर अद्वैत तरी म्हणा, नाहीतर द्वैत तरी म्हणा. असं 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 तुम्ही दक्षिणेकडे गेलात, संदीपला कल्पना आहे, उडुपी लोकांकडे एकदा गेलात तुम्ही, की तिकडे मध्वाचार्यांची पद्धती आहेत. हे राघवेंद्र स्वामी वगैरे ही सगळी घराणी आहेत, ही द्वैत भक्तीची घराणी आहेत. ते म्हणतात, अरे ब्रह्म आपण कसं होणार? आपण त्या देवाचं भजन करायचं. आपण देव स्वतः कसे होणार? आपण त्याची भक्ती करायची. त्या भक्तीच्या द्वारा आपला काय उद्धार तो करेल तेवढं करून घ्यायचं. आपण त्या त्या द्वैती परंपरेचेच वाचक म्हणजे तुम्ही हे जे इस्कॉन त्या लोकांकडे जाता, हे सगळे कृष्ण भक्त आहेत. पण ते आपणच कृष्ण आहोत असं कधी म्हणणार नाहीत. ते म्हणतात, छे छे पापम कांदम पापम, असं काही करू नका, आपण कसले कृष्ण. इथे महाराष्ट्र हा एकच तुम्हाला देश असा आढळेल की अरे कृष्ण कसला, मीच कृष्ण, मीच माझा देव, मीच माझा भक्त, असा नामदेवांचा अभंग आहे बरं का. म्हणजे सगुण पूजा करणारे नामदेव आहे, त्यांचा हा अभंग आहे. काहीही नाही. तुकाराम असं म्हणतात, तुझं माझं नाही भेद. विठ्ठलाला म्हणतात, अरे तुझ्यात आणि माझ्यात भेद नाहीये. केला सहजची विनोद, तुझ्या अनेक विनोद आहेत, त्यातला हा एक, मी तुझा भक्त आणि तू माझा देव, हा एक विनोद आहे. मला माहिती आहे, मी विठ्ठल आहे. मंदिराबाहेर फिरणारा आहे ना हा तुकाराम, त्याच्यामधनं विठ्ठल फिरतोय. आणि जो दोन पाय समचरणी स्थिर उभा आहे पंढरपुरात, तो तुकाराम आहे. असे तुकारामांचे अभंग आहेत. असं आमच्याकडे म्हणून आमच्या भक्तीला आम्ही अद्वैत भक्ती असं म्हणतो. या अद्वैत भक्तीचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी जे सांगायला सुरुवात केली, त्याचा पुढचा टप्पा तुम्हाला भागवतामध्ये दिसेल. तर त्या नाथांची आज षष्ठी आहे. आणि आज प्रस्तुत काय आहे, त्यांना प्रणाम करणं. तर त्यांची 1000 पारायणं करून आमचे तुकाराम घडलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून आज नाथांना आपल्याला वंदन करणं भाग आहे. तर त्यांना नमस्कार करून आज आपण तुकारामांचे थोडे अभंग 2-4 वाचूया आणि थांबूया. या नाथांनी केवळ नाथ भागवत लिहिलं असं नाही, मराठीमध्ये जर नाथांचं तत्वज्ञान भक्तीचं आणलंच, पण गवळणी लिहिल्या, फार सुंदर गवळणी लिहिल्या. डोळा मोडत राधा चाले, तर नाथांची गवळण आहे. काय सांगावं त्याचा शृंगार, त्यातला काय सांगावा. मराठीचं वैभव नाथांनी वाढवलं, सगळ्या संतांनी वाढवलं. त्यांनी गवळणी लिहिल्या. त्यांचं रामायण जे आहे, भावार्थ रामायण, हे अतिशय वाचण्याजोगं असा 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 तो ग्रंथ आहे. त्यामध्ये तुम्हाला हा विजयी राम जो आहे, जो काहीसा आजच्या काळामध्ये थोडा धनुष्य वगैरे घेऊन असा आक्रमक झालेला राम दिसतो, तर त्या आक्रमक रामाचं पहिलं चित्रण भावार्थ रामायणात आहे. त्यामुळे नाथांनी ही प्रेरणा दिलेली आहे की अरे नुसतंच रामपूजक व्हायचं म्हणजे नुसतंच पूजा बिजा करायच्या नाहीत, आपल्याला कृती करायची आहे. नाथांनी स्वतःची कृती केली. त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्या श्राद्ध विधीसाठी महारांची पंगत वाढणारा हा एकमेव संत आहे ब्राह्मण. त्याच्यावर बहिष्कार टाकायची हिंमत झाली नाही पैठणमधल्या ब्राह्मणांची. म्हणजे ते किती व्यवस्थितपणानं समाज परिवर्तन करत असतील. आज आपल्याला शक्य नाही हे करणं, गोष्टी नाथांनी त्या काळी केल्या. एवढंच नाही तर त्यांचा जो मुलगा कर्मठ ब्राह्मण होता, तो गड्डा होता, त्याला नाथ काय क्रांतिकारी काम करतायत हे न कळणारे जे अनेक ब्राह्मण होते, त्यातला तो एक होता. त्यामुळे त्यानं विरोध केला आपल्या वडिलांना. आणि मग तो निघून गेला संसारासकट, काशीला निघून गेला. तो म्हणला मी तिकडेच करिअर करतो आता. कारण तो हरिशास्त्री हा मोठा पंडित होता, हरिपंडित म्हणूनच तो ओळखला जातो. तर नाथ काशीला गेले आणि काशीला जाऊन पोराची समजूत घालून परत आणला. आणि म्हणले नाही बाळ, मी काय, ते म्हणले महाराजांना घरी आणायचं नाही. म्हणले नाही नाही आणणार. आणि म्हणले महाराजांच्या भाषेमध्ये, ह्या मराठीमध्ये रचना करणं बंद करून टाका. म्हणले फक्त काय करायची इच्छा असली तर संस्कृतमध्ये करा. ही भाषा म्हणले हे प्राकृतामध्ये वेद सांगतात का, म्हणले वेदाचा अपमान होतो त्यामुळं. असा गड्डा, हे मूर्ख ब्राह्मण जे होते त्यांचीच सगळी मातब्बरी होती. क्रांतिकारी ब्राह्मण नाथ होते. म्हणून आमचं एक गाणं आहे, खरा ब्राह्मण नाथची झाला, असं एक मराठीमध्ये गाणं आहे. जो महारा घरी जेवला त्याला कळलं ब्रह्म, असा असा नाथांचा गौरव केलेला आहे. ते नाथ आपली प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करायचे म्हणून मुलाला परत घेऊन आले पैठणला आणि म्हणले बाळ मी कसलीही रचना करणार नाही, मी मराठीत काही करणार नाही, आणि मी काहीही आता तसं काम करत नाही, महाराजांना घरी येऊन जेवायला वगैरे काही नाही, आता पुढचा संसार तुमच्या हातात आहे, तुम्ही करा म्हणाले ते. आणि काहीच दिवसामध्ये त्यांनी गोदेच्या पोटामध्ये समाधी केली.
आणि जलसमाधी घेतली. आपलं कार्य संपल्यानंतर परत नातवंडांची कौतुक करत थांबले नाहीत. ते ते म्हणले आता मी जातो, ज्या कार्यासाठी मी आलो ते कार्य केलं. ह्या त्यावेळी नाथ भागवत पूर्ण झालेलं होतं, पण भावार्थ रामायणाचा काही भाग राहिलेला होता. त्या भावार्थ रामायणाचा भाग गावबा म्हणून त्यांचा एक महार शिष्य होता, त्याला प्रेरणा देऊन ह्या गावबाकडून त्यांनी काम उरलेलं पूर्ण करून घेतलं, असा संप्रदायामध्ये श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. म्हणजे नाथांनी काय मोठं काम केलं बघा. ज्या ज्या समाजाला शिकण्याची संधी नव्हती, त्याच्या कानात वेद पडले तर त्यात शिस टाका वेतळलेला, अशा आज्ञा देणारा आमचा धर्म, त्याच्याकडून आपला एक भावार्थ रामायणासारखा महत्वाचा ग्रंथ पुरा करून घेतला. त्यानंतर हा, मुसलमानी आक्रमणामध्ये पांडुरंगाच्या प्रतिमेचं काय होईल, त्याचं काही नासधूस होऊ नये म्हणून विजयनगरच्या साम्राज्यामध्ये पांडुरंगाची प्रतिमा दडवून ठेवली आणि परत पण आणली. ह्या पद्धतीचं काम त्यांनी केलं. त्याला विजयी पांडुरंगाची प्रतिमा म्हणून ती प्रसिद्ध आहे. हे एक प्रत्यक्ष काम नाथांनी केलं. आणखीन एक काम सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वरीला जरी मान असला ब्राह्मणांच्या मध्ये, तरी मोठा झाकोळ निर्माण झालेला होता. तुम्ही लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांची समाधी आहे 1296 ची, आणि नाथ 1596 ची नाथांची समाधी आहे. म्हणजे सर्वसाधारण किती 300 वर्षाचा काळमध्ये गेला. तेवढ्यामध्ये महाराष्ट्र हा अंधारात बुडालेला होता. मुसलमानी आक्रमणाच्या टाचेखाली तो भरडून निघत होता. कुठला ज्ञानेश्वर आणि कुठलं वारी आणि काय आणि काय. आळंदीमध्ये समाधीच्या भोवती तण माजलेलं होतं. समाधी कुठे सापडायला पर्याय नव्हता. 300 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो आळंदीचं रान झालेलं होतं. अशा वेळी नाथ पैठणवरून आळंदीला गेले आणि तिथे झाडाखाली, त्या पिंपळाच्या खाली त्यांनी समाधी लावली सरळ, आणि हट्ट धरला की ज्ञानदेवांना की मला सांगा तुमच्याकडे कसं यायचं म्हणून. कारण त्यांना पैठणमध्ये असतानाच असा साक्षात्कार झालेला होता की अरे, आजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला येऊन लागली आहे, ती तेवढी सोडव. आता ह्यामध्ये हा चमत्कार म्हणून तुम्ही घ्या, हा संकेत म्हणून तुम्ही घ्या, हे काय मानसिक चमत्कार म्हणून घ्या. तुम्ही साधा जरी त्याचा मेटाफॉर लक्षात घेतला, हे रूपक कशाचं आहे की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानदेवीच्याच गळ्याला आता मुळी लागलेली आहे आणि ती आपण सोडवली पाहिजे असं नाथांना वाटलेलं आहे. आणि म्हणून नाथ हे जीर्णोद्धार करायला आळंदीत येऊन बसलेले आहेत. त्या काळच्या आळंदीत ते येऊन बसले, त्यांना समाधीला कसं जायचं कळेना. म्हणून त्यांनी त्यांनी एक उपोषण केलं तिथे. ज्ञानेश्वरांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की कशा पद्धतीनं आपण गेलं पाहिजे. तो दगड बाजूला केला त्यांनी विवरावरचा, आणि आज जाऊन ती मुळी स्वच्छ केली, ज्ञानदेवांचं दर्शन घेतलं आणि ते परत आले. अशी संप्रदायामध्ये कथा आहे. आता ही कथा अशा मिथ्स का तयार होतात ह्याचा भाग आपण वेगळा करायला पाहिजे, पण ह्या मिथ्सचा आदर केला पाहिजे. माझा बराचसा काळ आयुष्यातली जवळजवळ तुम्हाला सांगतो 35 वर्ष 40 वर्ष तरी ह्या सगळ्या चमत्कारांना खोळ्यात काढण्यातच गेली. तो मूर्ख पण नव्हता. ते चमत्कार नीट समजून घ्यायला पाहिजेत ना आधी. समाजाच्या ज्या श्रद्धा असतात त्या समजून आधी घेतल्या पाहिजे, त्याचं स्वरूप काय समजून घ्यायला पाहिजे. आणि ते जसं मला जमायला लागलं तसं तसं मला फार आनंद निर्माण झाला. तर ह्या मुळीचा एक चमत्कार आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे हा मुळीचा चमत्कार म्हणजे हा पहिला जीर्णोद्धार आहे. हा समाधीचा पहिला जीर्णोद्धार ज्ञानेश्वर गेल्यानंतर नाथांनी केला. ही सोपी गोष्ट नाही. ह्या जीर्णोद्धार हा एका वास्तूचा जीर्णोद्धार तुम्हाला वाटेल, पण 300 वर्षाच्या काळात ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःला लिहिता बोलता असणाऱ्या ब्राह्मण वर्गानं स्वतःची काही प्रक्षिप्त गोष्टी टाकलेल्या होत्या, भर टाकलेले होते की जे अजिबात ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं नव्हतं. नाथ हे पहिले असे आहेत विद्वान की ज्यांनी ज्ञानेश्वरीतलं प्रक्षिप्त भाग कोणता तो काढून टाकला. हा हा. तो काढून टाकायचा अधिकार आपल्याला आहे, जर समजलं तेवढा त्यांचा अभ्यास होता. आणि त्यांनी सांगितलं खरी ज्ञानेश्वरी काय आहे, मूळ प्रत काय आहे, ती मी यातून सिद्ध करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची शुद्ध आवृत्ती पहिली ही एकनाथांनी प्रसिद्ध केली. आज जी ज्ञानेश्वरी आपल्या हातात आहे त्याचं बरचसं ऋण नाथांचं आहे. म्हणजे नाथांचं ऋण मानणे म्हणजे एका बाजूला तुकारामाला जन्म देणारा आणि ज्ञानेश्वरांना जिवंत ठेवलेला असा हा मोठा मधल्या काळातला संत आहे की जो केवळ अंधारातच जन्मला आणि अंधारातच निघून गेला, पण त्यानं इतके दीप प्रज्वलित केले की, आणि अशा पद्धतीनं सांस्कृतिक नेतृत्व म्हणून संतांची ओळखच कोण करून दिली नाही आम्हाला. त्यामुळे आमच्या आयुष्यात संत फार उशीर आले. तर आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये आपण संतांच्या अशा गोष्टी सांगायचा एक निर्धार करूया असं मी ठरवतोय. तर त्याला प्रेरणा संत कसे देतात ते बघायचंय. उगाच आणखीन एक पाठ्यपुस्तक करून पण काय उपयोग नाही. तर कशा पद्धतीनं करावं हे बघूया. आपण अभ्यास करतोय, प्रेरणा कशी येईल आपण तर त्यांच्यावरच सोडूया. पण नाथांचं आज आपण स्मरण ह्या निमित्तानं केलं. 10 वाजून 6 मिनिटं झाली आहेत. आपण एक आता तुकारामाचा अभंग वाचू किमान, आणि मग आपण थांबूया. अगदी छोटा अभंग वाचतो मी. भक्तीचा जो उपदेश नाथांनी दिला
तोच तुकारामांनी पुढे चालवला. अतिशय थोकाड आणि भक्तीच महत्वाची. बाकीची तंत्र जी आहेत ती तुम्हाला झेपणार पण नव्हती, जमणार पण नव्हती. आणि त्यांचं तुमचं कसलंच लौकिक आणि पारलौकिक कसलंच कल्याण होणार नव्हतं हे संतांना माहित होतं. हे सांगणारे अनेक अभंग आहेत. एक तुकारामांचा एक अभंग आपण आज वाचूया. करोत तपादी साधने. तप वगैरे तुम्ही करत बसू नका असं तुकाराम म्हणतात. तुम्हाला फक्त भक्तीच करायची आहे हे सांगायसाठी काय करायचं नाहीये. हे हे डूज आणि डोंट्स आहेत ना. तर डू मध्ये भक्ती आहे आणि डोंट मध्ये इतर साधन आहे. इतर साधनं करू नका असं स्पष्ट सांगितलेलं आहे संतांनी. करोत तपादी साधने. कुणाला करायची आहेत तप त्यांना करू देत म्हणाले. कोणी साधो गोरांजने. आता हा गोरांजने शब्द अलीकडे तुम्हाला ऐकायला सुद्धा येणार नाही. हा हा गोरांजने शब्द जो आहे ना त्यातला विशिष्ट अर्थ आहे. ही तपादी साधने आहेत ना, ही साधने म्हणजे केवळ अशी अकॅडमिक नाही आहेत. लोक खरंच तप करत असत, त्याच्यासाठी घरदार सोडत असत. कोणी त्यासाठी नुसतं दाढी वाढवायचं, कोणी दरीमध्ये जाऊन राहायचं, कोणी पालाच खाऊन राहायचं. म्हणजे मुक्तीच्या आणि साधनेच्या अशा अनेक कल्पना होत्या त्यावेळी. अध्यात्म ही करिअरच असल्यासारखी होती असं मला वाटते. दुसरं काही लोक फार करत नव्हते. आणि हे खरं लोकांना ध्यास लागलेले होते मुक्तीचे आणि मोक्षाचे. तर त्यासाठी कोण तप करायचं. कोणी साधो गोरांजने. आता गोरांजनेचा अर्थ ऐकून तुम्हाला धक्का वाटेल. गोरांजनेचा खरा अर्थ असा आहे की अग्नीमध्ये जाळून घेणे. अग्नीमध्ये सरळ अर्पण करायचं. कारण अग्नीत अर्पण केलेलं देवाला पोचतं की नाही. होय पोचतं. मग त्यावर विश्वास असणारे लोक आहेत. हो मग मी स्वतःला अर्पण करतो, त्याच्या आधी सगळी मंत्र साधना करतो, स्वतःला शुद्ध करतो आणि मी अग्नीत प्रवेश करतो आणि देवापर्यंत जातो असं म्हणणारे लोक होते. त्या करण्याच्या साधनाचं नाव आहे गोरांजन. करोत तपादी साधने. कोणी साधो गोरांजने. कोणाला ते काय. मग त्याचा एक माइल्ड अर्थ असा आहे, दुसरा अर्थ गोरांजनेचा, की अग्नीमध्ये अगदीच आता काय लोकांना गोरांजन करावं वाटायचं परत. पण ते घाबरायचं जळून मरते कोण. ते मरायची पण भीती वाटते आणि मुक्ती पण पाहिजे ते त्याला पण आहे. मग करायचं काय. तर अग्निकाष्ठ जे आहे ना ते खाऊन जगायचं म्हणजे गोरंजनी करायचं. अशी आपली सोय हो. आपली हिंदूंच्या मध्ये सोय आहे ना प्रत्येक गोष्टीची. तर गोरंजनाला ज्याला जमत नाही पण गोरंजनाची इच्छा आहे त्यानं अग्निकाष्ठ खायचं. खायचं आणि मग जगत राहायचं. म्हणजे बघा बरं त्यामुळे आम्ही मोदक खाल्ला नाही, आम्ही काय खात नाही, भाकरी नाही, तुमच्यासारखं वरण भात खात नाही, आम्ही गोरंज ते जे आहे ना तेच खाऊन आम्ही जगतो. अहो पण जगता ना जळला नाही तुम्ही. तुम्ही पोट जाळताय, स्वतःला जाळतच नाही. मग ते अग्निकाष्ठ ते हिंदूंच्या मध्ये आहे अशी पद्धत आहे. माणूस काय त्यामध्ये थोडं माइल्ड व्हर्जन एक द्यायचं त्याला, की ते करत बसते ते. तसं गोरंजन आहे. तर कोणी साधो गोरंजने. गोरंजनचे अर्थ दोन आहेत. स्वतःला जाळून घ्या, जमत नसलं तर दुसरं एक व्हर्जन आहे. पारक असं फॉर इडियट्स म्हणतात की अमेरिकेमध्ये, तसं गोरंजन फॉर इडियट्स पण आहे. ते काष्ट खात बसायचं. दॅट इज गोरंजन फॉर इडियट. कोणी साधो गोरांजने. आम्ही न वजवता या वाटा. आम्ही या वाटांना जाणार नाही म्हणजे. तुकाराम म्हणे असला खोटेपणा पण करायचं कारण नाही आणि असला विनाकारण कडकपणा करायचं पण कारण नाही. आम्ही न वाजो तया वाटा. नाचू पंढरी चोहटा. आम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये वेडे होऊन नाचू. अजिबात आम्ही ह्या असल्या भलत्या सलत्या वाटांना जाणार नाही. पावता आत्मस्थिती. मग भले त्यांना आत्मस्थिती होऊ दे, आत्मज्ञान होय. कोणी म्हणत उत्तम मुक्ती. त्यांना त्यांचे आत्मे मुक्त होऊ देत, त्यांना त्यांच्या आत्म्याचं ज्ञान होऊ दे. तुका म्हणे छंद. हे सगळे छंद येतो. आम्हा हरीच्या दासा निंद्य. म्हणजे हरीचे दास आहोत. आम्ही फक्त हरीचं स्मरण करणार. माणसानं माणसाची प्रेमानं वागायला पाहिजे ते करणार. दयाक्षमा शांती करणार. आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या आठवणीनं वेडे होऊन नाचत राहणार आणि जगत राहणार. आम्ही कुठेही देहत्याग वगैरे करणार नाही. असं इतकं व्यवस्थित भक्तीची घटना कशी सांगावी तशा पद्धतीनं ही अं, अं, इथे तुकारामांनी सांगितलेली आहे. तर आपल्याला असलं काही करायचं नाही. आपल्याला फक्त हरीचा छंद घ्यायचा आहे. बाकी काय करायचं नाही. दॅट विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग असं तुकाराम सांगतात. तर आपण आता आज इथं थांबूया आणि पुढच्या वेळी आपण तुकारामांना जी गुरुकृपा झाली स्वप्नामध्ये झालेली आहे तर त्याचा वर्णन तुकारामांनी लिहिलंय ते आपण पुढच्या रविवारी बघूया. आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.